नमस्कार, ठाणे लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आपण सध्या ठाण्यातील गायमुख परिसरामध्ये आहोत आणि आपण पाहिलं तर आज सकाळपासूनच जे आहे महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण ठाण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आपण ठाण्यातील गायमुख येथील जागनाथ महादेव मंदिरामध्ये आहोत आणि या मंदिराची दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांची गर्दी या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात भाविक जे आहेत त्या ठिकाणी दर्शनाला आलेले पाहायला मिळत आहेत। अगदी गायमुखच्या या डोंगरावर या ठिकाणी हे मंदिर जे आहे ते वसलेलं आहे। जागनाथ महादेव मंदिर हे मंदिर जे आहे या ठिकाणी पाहायला मिळतंय। भाविक जे आहेत मोठ्या संख्येने या ठिकाणी आज महाशिवरात्री निमित्त या ठिकाणी दर्शनासाठी आलेले पाहायला मिळत आहेत। आपण पाहिलं तर मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते। विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन जे आहे या मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। भव्य अशी गर्दी या ठिकाणी आज महाशिवरात्री निमित्त झालेली पाहायला मिळते। अगदी खाली गायमुख रोड पासून ते संपूर्ण या डोंगरावर जे वसलेलं आहे जागनाथ महादेव मंदिर या परिसरामध्ये लाखोंची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। अगदी सकाळपासूनच जे आहे भव्य अशी रांग जी आहे या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी या ठिकाणी पाहायला मिळते। अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत भाविक या ठिकाणी दर्शनासाठी आलेलं पाहायला मिळतात। महाशिवरात्रीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे ते आपल्या हिंदू धर्मामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याच भक्तिभावाने या ठिकाणी भगवान महादेवांचं दर्शनासाठी या ठिकाणी जागनाथ महादेव मंदिर या ठिकाणी जे आहे या मंदिरात जे आहे भाविक या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने तसेच मनोभावेने या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत। सर, काय सांगाल, आज महाशिवरात्री आहे, एक वेगळा उत्साह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। सकाळपासूनच जागनाथ महादेव मंदिरामध्ये दर्शनासाठी लाखो भाविकांनी या ठिकाणी उपस्थिती लावली। कसं आयोजन होतं मंदिर प्रशासनाच्या बाबतीत? आयोजन एकदम उत्तम प्रकारे आम्ही केलेले आहे। दरवर्षीप्रमाणे आम्ही 1 महिन्या अगोदरच मीटिंग घेतो। स्वामी श्री बुद्धदेवजी महाराजच्या स्थापनेत यांनी स्थापन केलेलं मंदिर आहे। अतिशय जुनं मंदिर आहे, 60-70 वर्षापूर्वीचं जुनं मंदिर आहे। बुद्धदेवजी महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने 2 ट्रस्ट आहेत, नर्मदेश्वर महादेव ट्रस्ट आणि एक बुद्धदेवजी चॅरिटेबल ट्रस्ट। नर्मदेश्वर चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने एक हे मंदिर आहे आणि अरुणोदय पब्लिक स्कूल आहे आणि श्रीराम हॉस्पिटल आपल्या 2 ट्रस्टच्या माध्यमातून चालवलं जातं। आणि या आयोजनाचं अतिशय आनंदमय वातावरण आहे। सकाळपासूनच पहाटेपासूनच लोक रांगा लागले आहेत, लाखो भाविक इथे येऊन गेलेले आहेत आणि उत्तम प्रकारचं आयोजन आमच्या ट्रस्टच्या मार्फत करण्यात आलेलं आहे। तसंच बमबोले मंडळ त्यांचे आयोजक आहेत संजय तांडेल, रामा पाठारे तसेच पंढरीनाथ राऊत हे दरवर्षी आयोजन करतात भंडाऱ्याचं आणि लाखो लोक त्याचा उपभोग घेतात। अनेक नागरिक जे आहेत आपल्याला पाहायला मिळते की अगदी गायमुख रोड पासून ते तुम्ही आतापर्यंत एवढी मोठी गर्दी दिसते। आयोजन तर सुसज्ज अशा प्रकारे केलंय, पण काय आव्हान असेल नागरिकांना आपल्या माध्यमातून? आव्हान नागरिकांनी कसं नियमांचं पालन करा। आम्ही जे रांगा लावलेत, लेडीजची लाईन सेपरेट आहे, जेंट्सची लाईन सेपरेट आहे, त्याचं पालन करायला पाहिजे। आम्ही मांडवाचं शेडसाठी आयोजन केलेलं आहे, गरमी वातावरण तापलेलं आहे, शेडचं सुद्धा आम्ही आयोजन केलेलं आहे तिथे व्यवस्थित आणि प्रशासनाने सुद्धा आम्हाला मदत कार्य केलेलं आहे, पोलीस प्रशासनाने। साहेब, काय सांगाल, आज महाशिवरात्री आहे, एक वेगळा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय, काय महत्व आहे जागनाथ महादेव मंदिराचं? जागनाथ महादेवचं म्हणजे हा स्वयंभू आहे, हे स्वयंभू असल्यामध्ये लिंगावरती जरी तो पाणी पण पडते तो असं स्वयंभू झरण्याचा पाणी येतो, असं डायरेक्ट पडतो, त्याच्यावरती असं नलाने वगैरे कनेक्शन घेऊन तसं नाही आहे। आणि पूर्वीपासून जागनाथ असल्यापासून महाशिवरात्रीला एवढी म्हणजे गर्दी असते ना, इथं 3 लाख लोक दर्शन करतात। आजचं आयोजन कसं होतं, म्हणजे आज महाशिवरात्री आमच्या परीने ट्रस्टच्या वतीनं आम्ही जे पब्लिकसाठी पाहिजे भक्तांसाठी तेवढे आयोजन आणि नियोजन व्यवस्थित केलेलं आहे। आमच्यापर्यंत जेवढे होते परंतु पब्लिकने पण थोडंसं आम्हाला सहकार्य केलं पाहिजे। जसं लाईनीत व्यवस्थित दर्शन घ्यायला, फक्त महाशिवरात्री तेवढ्याच दिवशी आम्हाला सहकार्य करा। इतर दिवशी तर तुम्ही पाहिजे तेवढ्या वेळ आम्ही बसून देतो, थांबवतो। पण आज कसं पब्लिक एवढीच आहे का त्यामुळं जेवढ्या लवकर लाईन क्लिअर होता येईल तेवढं सहकार्य केलं तर बरं। आणि जे भंडाराचे जे नियोजन आहे ते आम्ही कचरा कुंड्या ठेवलेल्या आहेत वेळेवर, जिथे पण पब्लिक आहे जिथे बसतात तिथे ते घाण अख्ख्या रस्त्यामध्ये ते सर्व डिश ते न टाकता ते जर व्यवस्थित ठिकाणी कचरा कुंडी आणि डस्टबिन ठेवले त्याच्यामध्ये टाकले तर आणखीन त्याच्यामध्ये चांगलं होईल। सर, काय सांगाल, आज महाशिवरात्री आहे,
वेगळा आनंद भगवान महादेवांची श्रद्धा या ठिकाणी उपासना करण्यात येत आहे. काय आनंद आहे आपल्यामध्ये? खूप आनंद आहे. सर्व भक्तगणांचा पण आनंद आहे. हे जागन्नाथ महादेव मंदिर जवळजवळ 70 वर्षापूर्वी स्वामी श्री बुद्धदेवजी महाराज ट्रस्ट यांच्या वतीने इथे सर्व भक्तगण म्हणजे जमलेले आहेत. आज त्यांनी हे बांधलेलं 70 वर्षाचं मंदिर पावन स्वयंभू मंदिर आहे आणि त्याची पावित्रता आतमध्ये दर्शन नाही, मुखदर्शन आहे, तरी सुद्धा लोक दर्शन घेत आहेत. नक्कीच आपल्यासोबत मंदिर प्रशासनाचे या ठिकाणी पदाधिकारी होते. ट्रस्टच्या माध्यमातून सुसज्ज असं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे.